हॅलो गुड मॉर्निंग. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझी काही शॉपिंग. तर काल मी व्हिडिओ पोस्ट नव्हता केला कारण काल मी गेली होती शॉपिंगला आणि मी शॉपिंगचा व्हिडिओ काढणार होती बट तेव्हा माझी माझ्या फोनमध्ये बॅटरीच नव्हती त्यामुळे. तर मग इट्स ओके, आपण आता शॉपिंग बघू कशी केली आणि तुम्हाला मी काही टिप्स पण देणार आहे जी की तुम्ही बड्डेच्या शॉपिंगसाठी किंवा इतर वेळेस शॉपिंगसाठी यूज करू शकता. तर मग लास्टपर्यंत बघत राहा. चला सुरू करू. तर ही आहे माझी शॉपिंगची बॅग. ओके, तर बघू चला. जेव्हा पण तुम्ही पर्स घ्याल तेव्हा तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही 3 कलरमध्ये पर्स घ्या. मी याच्यामध्ये घेतली कारण मला याचं फॅब्रिक वगैरे आवडलं, तिथे याच्यामध्ये कलर नव्हता त्यामुळे. तर आणि का घेतली कारण बड्डे ड्रेसवर पण माझी मॅचिंग होईल पर्स, त्यामुळे सुद्धा मी ही घेतली. तर कोणती 3 कलरची घ्यायची? फर्स्ट आहे ब्लॅक, दुसरा आहे पीच कलर आणि थर्ड आहे व्हाईट कलर. हे तिन्ही पर्स कशावर पण सूट होतात आणि क्लासिक दिसतात, त्याचा ट्रेंड कधीच संपत नाही त्यामुळे. तर तुम्हाला ही पर्स कशी वाटली? 300 रुपयेमध्ये मस्त आहे ना, एकदम छान आहे. आणि मी घेताना ना याची चेन वगैरे नाही बघितलं की किती चेन वगैरे याला, म्हणजे असतं ना की छोटा कप्पा पण पाहिजे मोठा कप्पा पण पाहिजे, तर तसं काहीच नाही बघितलं. मला फक्त लुक वाईज छान पाहिजे होती, जी की मला मिळालेली आहे जसं मला हवी तशी. चला मग नेक्स्ट बघू. नेहाच्या फोनमध्ये व्हिडिओ काढते आणि तिचं स्टोरेज फुल झालेलं, तर मला परत आता व्हिडिओ स्टार्ट करावा लागेल. नेक्स्ट आहे ज्वेलरी, जी की मी याच्यामध्ये ठेवलेली होती, याच्यामध्ये मला मिळालेली आणि मी ते सगळं घालून बघितलं त्यामुळे ते इकडे तिकडे झाले, तुम्हाला दाखवते. तर फर्स्ट आहे छोटूसी इयरिंग्स, जे की हे बघा हार्टमध्ये एकदम असं हार्टमध्ये शे घातल्यावर एकदम सिम्पल वाटतं, छान वाटतं एकदम. आणि हे आहे 50 रुपीजमध्ये स्ट्रीट शॉपिंगमधून. तर काय झालेलं, मला ज्वेलरी ह्याच्यावर थोडा माझा गोंधळ झालेला की मी काय केलेलं, म्हणजे रोज गोल्ड आणि सिल्वरमध्ये कॉम्बिनेशन घेतलं कारण मला सिल्वरमध्ये हे मिळतच नव्हतं, हे मिळत होतं सिल्वरमध्ये. नेक्स्ट आहे सिल्वर इयरिंग्स, जे की मी ते सिल्वर कलरचे घेतले नव्हते हार्टवाले, त्याच्याऐवजी हे घेतले. हे बघा, हे खूप छान दिसतील माझ्या ड्रेसवर. तुम्हाला मी ड्रेस दाखवते तेव्हा तुम्हाला समजेल. तर लास्ट आहे हे, तर तुम्ही बघितलेलं आहे, हे पण मी त्याच्यामध्ये ठेवते. हे पण रोज, म्हणजे माझं रोज गोल्ड आणि सिल्वरचं एकदम मिक्सचर आहे. काय माहिती मी कसं घालणार आहे ते सगळं ज्वेलरी, कसं करणार आहे काही. पण हे किती छान आहे बघा ना, एकदम सिम्पल वगैरे असं मिनिमल तसं आहे. नेक्स्ट, तर हे इग्नोर करा. हे 2 माझे चेन होते, एक हे झाले, यांचा गुंता झाला, तो मला सोडेल 4 तास लागले. तर काय माहीत मी का बरं ठेवून देते यार दोघं पण सोबत. जाऊ दे, चला तुम्ही बघा. हे किती मस्त आहे ना एकदम. मला म्हणजे ना, मी हा असा जो हे होता ना पॅन्डंट, तर मी कोणतरी यूट्यूबमध्ये व्हिडिओमध्ये बघितलं होतं, मला ते इतकं आवडलेलं, म्हणजे मी विचार नव्हता केला की मला मिळेल बरं का हे असं. पण खूप छान आहे हे बघा ना किती. ह्याच्या फोनमध्ये परत प्रॉब्लेम झाला त्यामुळे मला परत अर्धा तास व्हिडिओ चालू करावा लागते. जाऊ दे, आपण पटपट स्टार्ट करू. तर जेव्हा तुम्ही टॉप घ्याल ना तेव्हा तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, नेहमी तो असा पॅडेड घ्यायचा, जेणेकरून असं जेव्हा असे स्लीव्ज असतात ना त्याला मग प्रॉब्लेम नाही देत तो. आणि कलरमध्ये तुम्ही नेहमी असे न्यूट्रल कलरमध्ये घ्या, किंवा मग घेत असाल तर असे एकच कलरमध्ये घ्या. असे 2 कलर मिक्स असतात बघा, तशामध्ये नक्की होते, ते थोडंसं चीप वाटतं. असे तुम्ही प्लेन सिम्पल असे टॉप घेतले ते खूप क्लासी पण वाटतं. तर बघू नेक्स्ट टॉप. नेक्स्ट आहे जीन्स. ही आहे जीन्स, जी की आहे स्ट्रेट वाईड लेग जीन्स आहे, स्ट्रेट वाईड लेग जीन्स. ठीक आहे, तर ही अशी आहे. माझ्यासाठी, माझ्या लेंथसाठी एकदम परफेक्ट आहे. आणि ना याचं बेस्ट पार्ट सांगू का, याला असे 2 बटन्स आहे आणि ना इथं आतूनसुद्धा बटन्स आहे याला. हे बघा, हे आतूनसुद्धा हे बटन आहे आणि हे पुढून पण बटन्स आहे. आणि ना हे खूप छान दिसतं, इथं असे पॉकेट्स वगैरे मस्त आहे, असे डीप आहेत. ठीक आहे, आणि हे जेव्हा तुम्ही क्रॉप टॉप घालाल किंवा मग सिम्पल टॉप घालाल ना, म्हणजे फक्त पेपलम नका घालू, जे की मी पेपलम टॉप घेतला आणि ही जीन्स घेतली आणि यांचं कॉम्बिनेशन एवढं छान नाही दिसत आहे. बिकॉज ही पण वाईड लेगिन, तो पण असं फ्रॉकसारखा आहे, पेपलम टॉप आहे त्यामुळे. तर मग याच्यावर तुम्ही फिटेड टॉप जास्त छान दिसतील अशा जीन्सवर. आणि याचा कलर बघा ना किती मस्त आहे. तर ही घेतली होती, फक्त ही जीन्स होती जी की मी झुडिओमधून घेतली. जेव्हा तुम्ही जीन्स घ्याल ना तेव्हा जीन्समध्ये जास्त पैसे टाका. टॉपचं काय नाही, टॉपचं एवढं कळून नाही येत, नेहमी चांगल्या क्वालिटीची घ्यायची. जेव्हा तुम्ही चांगल्या क्वालिटीची घ्याल ना तेव्हा ती दिसून येते तशी. बिकॉज चीप जीन्स ना लगेच दिसून येते, आणि जे चीप जीन्स असतात त्यांची फिटिंग पण खूप अशी विचित्र असते. तर तसे आपले झुडिओच्या, मिंत्राच्या वगैरे जीन्स असतात ना ते एकदम परफेक्ट दिसायला पण छान दिसतात. ठीक आहे, तर फक्त जीन्स होती जी की मी झुडिओमधून घेतली होती 900 रुपयाला. तर हे झालं. आता लास्ट आहेच, ते सगळे एक्सायटेड असतील त्यासाठी, तो म्हणजे बर्थडेचा ड्रेस.
ऐकतं तुमच्या मनात खूप असं हे असेल की काय ड्रेस असेल, चमक बमक असेल खूप, बड्डेचा ड्रेस आहे तर काहीतरी वेगळा युनिक असेल, तर मी तुम्हाला सांगते मला सिम्पल कपडे खूप आवडतात. सिम्पल म्हणजे सिम्पल, जी की प्लेन एक कलर असेल, थोडंफार मिनिमल काही ज्वेलरी असेल त्याच्यावर थोडीशी असे तर पट्टा वगैरे बस तेवढंच. तर तशा टाईपचा मी ड्रेस घेतला आहे. मी ड्रेस असा घेतला आहे की जो मी ट्रिपला वगैरे पण घालू शकेल, कारण आता आम्ही मेमध्ये जाणार आहे ट्रिपला, त्यामुळे आमच्या फॅमिलीसोबत आम्ही फिरायला जाणार आहे त्यासाठी. तर मग तशा टाईपमध्ये मी जो माझा जो ड्रेस आहे तो घेतलेला आहे. तर मग चला बघू. हा आहे तो माझा ड्रेस, जे की खूप छान. याचा कलर बघा ना किती मस्त, पर्पल माझ्या पर्सवर पण मॅचिंग होईल. आणि बघा मी तुम्हाला सांगितलं असं सिम्पल इथे एक हे. आणि तुम्ही रस्त्यावर जर कपडे घेत असेल, मीन्स शालीमार असेल, तुळशीबाग असेल, मुंबईला राहत असेल तिकडं, तर तिकडनं तुम्ही स्ट्रीट शॉपिंग करणार असाल ना, तर नेहमी सिम्पल वन कलरमध्ये म्हणजे मोनोक्रोमॅटिक लुक येतं. त्यामुळे तर याची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे काय काय बघायची जेव्हा आपण छान एखादे कपडे घेतोय रस्त्यावरनं, तर इथे बघा ही फिटिंग याची एकदम छान येईल, बिकॉज इथे ही चेन इथपर्यंत आहे खालपर्यंत याला, त्यामुळे ही मागची फिटिंग एकदम परफेक्ट येईल. त्याच्यानंतर याला पॅडिंग आहे, हे बघा इथून असं पॅडिंग आहे याला असं पॅडिंग इथून, त्यामुळे पण काही प्रॉब्लेम येणार नाही. तर हा आहे माझा ड्रेस जो की आहे 1200 रुपयाला. आणि मी ऑफकोर्स आपण बार्गेनिंग करतो की नाही, तर त्यामुळे मी घेतलेला 800 रुपयाला. तर कसं वाटलं तुम्हाला हा ड्रेस? तुम्हाला हा पुढे कळेलच, मी जेव्हा बड्डेच्या वेळेस घालते तेव्हा खूप छान दिसतो. तर ही होती माझी सगळी शॉपिंग. तुम्हाला कोणता ड्रेस आवडला आणि काय जास्त आवडलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता हा आला त्याला टी व्ही बघायचं आहे, तर टी व्ही पण चालू केलेला आहे. तर मग आता मी ते व्हिडिओ संपवते. तर काल मी का व्हिडिओ टाकलं नाही त्याचं रिझन हेच होतं की मी शॉपिंगला गेलेले आणि मोबाईलची बॅटरी झाली लो, तर मग मला व्हिडिओज नाही काढता आले. तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजसाठी एवढंच.